मित्रांनो, एखाद्या ध्येयाचा पाठलाग करत असताना ते ध्येय गाठणं का गरजेचं आहे, ते ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला कशा प्रकारची तयारी करणं गरजेचं आहे आणि ते ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला कधीपासून तयारी करणं गरजेचं आहे, या 3 प्रश्नांची उत्तरं जेव्हा मिळतात तेव्हा तुम्ही त्या ध्येयाच्या 50% जवळ पोहोचलेला असतात. येस मित्रांनो, ग्रामसेवक तयारीबद्दल भरपूर सारी चर्चा चालू आहे, परंतु ही ग्रामसेवकची तयारी का करणं गरजेची आहे, कधीपासून करणं गरजेची आहे आणि कशा प्रकारे करणं गरजेची आहे, हे मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो ए फॉर ॲग्रिकॉस या तुमच्या आवडीच्या चॅनलवर. आणि मी सचिन वाघमारे 2 वेळा कृषी सहाय्यक परीक्षा पास झालेला असल्यामुळं तुमच्या या ग्रामसेवकबाबत का, कधी आणि कशी या प्रश्नांची उत्तरं मी अत्यंत इत्थंभूतपणे तुम्हाला या पुढच्या व्हिडिओमध्ये देऊ शकतो. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. प्रत्येक मुद्दा हा तुमच्याशी रिलेव्हंट असणार आहे, तुमच्याशी निगडीत असणार आहे. ओके मित्रांनो, सर्वात आधी आता ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का करणं गरजेचं आहे. का करणं गरजेचं हा प्रश्न ज्या विद्यार्थ्यांना पडतो ना, ते विद्यार्थीच ही परीक्षा क्रॅक करू शकतात. जर तुम्हाला भूक नसताना काही जेवू घातलं तर त्या जेवणाची किंमत नसते, परंतु जेव्हा ॲक्च्युअलमध्ये भूक लागते त्यावेळी तुम्हाला खाऊ घातलेले 2 घाससुद्धा फार जास्त किमतीचे असतात. तर एक्झॅक्टली तुम्हाला का करायचं आहे हे या प्रश्नाचं उत्तर मिळणं फार गरजेचं आहे. बघा मित्रांनो, ग्रामसेवक ही जी परीक्षा आहे ही सगळ्यात लवकर पात्रता देणारी आहे. यामध्ये 12वी मध्ये 60% मिळालेले विद्यार्थी, ॲग्रिकल्चरचा डिप्लोमा झालेले विद्यार्थी किंवा ॲग्रिकल्चरची डिग्री झालेले विद्यार्थी किंवा BSW झालेले विद्यार्थी असे सगळे विद्यार्थी या परीक्षेसाठी क्वालिफाय असतात. ओके ठीक आहे. तर हे एकदम बेसिक क्रायटेरिया आहे, एकदम बेसिक क्रायटेरिया. 12वीमध्ये 60%च्या वर जर असेल तर तुम्ही क्वालिफाय होऊन जाता या परीक्षेसाठी. तर वयाच्या सगळ्यात लवकर तुम्हाला संधी देणारी, शासकीय सेवेमध्ये येण्याची संधी देणारी ही एक परीक्षा आहे. 2023ला जेव्हा जाहिरात आली होती त्यावेळी सगळ्यात जास्त यंग पॉप्युलेशन हा ग्रामसेवकसाठी होता, सगळ्यात जास्त यंग पॉप्युलेशन हा ग्रामसेवकसाठी होता. तर ही गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या वयाच्या सगळ्यात लवकर तुम्हाला पात्र ठरवणारी ही परीक्षा आहे. यात बिलकुल असं म्हटलं जात नाही की तुमची डिग्री झाली पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं पाहिजे वगैरे वगैरे. तुमचा डिप्लोमा जरी असला किंवा फक्त 12वीत 60% जरी असलं तरी तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. ओके मित्रांनो, सगळ्यात साधी परीक्षा आहे, सगळ्यात सरळ परीक्षा आहे आणि सगळ्यात सोपी भरती आहे, म्हणून याला सरळ सेवा भरतीसुद्धा म्हणतात. सरळ सेवा भरती कारण एकदम साधी परीक्षा, एकदम सरळ सोपी भरती आहे. याच्यामध्ये कुठलेही कॉम्प्लिकेशन नाही, कुठली प्री नाही, कुठली मेस नाही, कुठला इंटरव्ह्यू नाही, कुठलेही वांदे नाहीत, कुठलीही अडचण नाही. ठीक आहे. जो अभ्यासक्रम आहे तो अगदी सोपा अभ्यासक्रम आहे आणि ह्याचा जो कनेक्ट आहे, जेव्हा तुम्ही जॉब करणार आहात, जॉब 4 भिंतींमध्ये राहणारा नसून तो जॉब तुम्हाला 4 लोकांपर्यंत पोहोचवणारा जॉब आहे. का? कारण ह्या जॉबमधून तुम्हाला पोस्टिंग जी आहे ती ग्रामीण पोस्टिंग किंवा होम पोस्टिंग मिळू शकते. तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला काम करायचं तर तुम्ही करू शकता, किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही काम करणार आहात त्या ठिकाणच्या ग्रामीण भागामध्ये बदल घडवण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. ठीक आहे मित्रांनो, त्यामुळे बऱ्याच जणांना असं असतं की 4 भिंतीतला जॉब किंवा जो जॉब फार कंजेस्टेड असतो, 10 ते 5चा असतो, त्यापासून थोडंसं सुटका पाहिजे असते. बऱ्याच जणांना फिरण्याची सवय असते, बऱ्याच जणांना गप्पा मारण्याचा छंद असतो. तर हे सगळे तुमचे छंद पूर्ण करत करत तुम्ही हा जॉब करू शकता, तो म्हणजे ग्रामसेवकचा जॉब आहे. या जॉबमध्ये ग्रामीण लोकांसोबत संवाद साधणं, त्यांना योजनांची माहिती देणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या हातून घडणार असतात. ठीक आहे. वर्क लाईफ बॅलन्स देणारा हा जॉब आहे. या जॉबमध्ये बिलकुल कुठलंही ताण नाही आहे, तणाव नाही आहे. या जॉबमध्ये तुम्ही पूर्ण वेळ काम करून तुमचं आयुष्यसुद्धा व्यवस्थित घालवू शकता, तुमच्या पर्सनल लाईफला सुद्धा वेळ देऊ शकता, तुमचे इतर काही छंद असाल तर ते सुद्धा जोपासू शकता. इतकी सुंदर हा जॉब आहे. आठवड्यातली सुट्टी असेल किंवा दिवसातला वेळ असेल तुम्ही व्यवस्थित मॅनेज करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाज कल्याणाचं काम किंवा ग्राम कल्याणाचं काम. म्हणजे असं काम करणं, म्हणजे एखाद्या समाजाचं काम करायचं असेल तर आपल्या घरचे काय म्हणतात, लय मोठा लीडर लागलास किंवा लय मोठा सामाजिक कार्यकर्ता आलास. कारण सामाजिक कार्यकर्ता म्हणजे काय तर बिनपगारी फुल अधिकारी असं आहे. म्हणजे लोकांना वाटतं की सामाजिक कार्य करावं, पण ते समाज कार्यासाठी काही मिळत नाही, रेव्हेन्यू मिळत नाही, पैसा मिळत नाही. म्हणून आजकाल समाज कार्य करणारे लोक हे फक्त दिखाव्यासाठी करतात, ओरिजिनलमध्ये मनातून कोणी समाजकार्य करत नाही. पण ग्रामसेवक हे पद एक असं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही खरोखर लोकांचं कल्याण करू शकता, सामाजिक कल्याण करू शकता, गावातल्या लोकांचं ग्राम कल्याण करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला सरकार पगारसुद्धा देणार आहे. म्हणजे ही एक पेड सर्व्हिस आहे, ही एक पगारी सेवा आहे, ही एक अशी सेवा आहे जी सेवा करण्याची पण तुम्हाला पगार मिळणार आहे. तो असे सगळे हजारो कारणं आहेत ज्या कारणांमुळे तुम्ही ग्रामसेवकची तयारी करणं गरजेचं आहे किंवा ती ग्रामसेवकची तयारी तुम्ही करायला पाहिजे. ठीक आहे विद्यार्थ्यांना, आता यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे त्याकडे वळण्याआधी मी तुम्हाला हे काही फोटो दाखवतो. सगळ्यांनी हिवरे बाजार नावाचं गाव तुम्ही पाहिलं असेल. हिवरे बाजार गाव हे महाराष्ट्रातील आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखलं जाणारं गाव आहे. या गावाचा पूर्ण कायापालट जो झालेला आहे माननीय सरपंच पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे. प्लस त्यांच्यासोबत प्रत्येक गावाला एक अध्यक्ष असतो, तो असतो सरपंच, आणि त्या गावाच्या ग्रामपंचायतच्या वडील एक सचिव असतो, तो म्हणजे ग्रामसेवक असतो. म्हणजे गावामध्ये होणारा प्रत्येक बदल या अध्यक्ष आणि सचिव जोडीच्या
हातात असतो. अध्यक्ष आणि सचिवांनी ठरलं तर त्या गावाला कुठे ते नेऊ शकतात आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हिवरे बाजार आहे. हिवरे बाजारमधली ग्रामपंचायत जर तुम्ही पाहिली तर तिला मिनी संसदसारखं स्वरूप दिलेलं आहे. त्यांनी अतिशय उत्तम बांधकाम झालेलं आहे. मी तर म्हणजे तरी 2-3 वर्षापूर्वी पाहिलेले अतिशय उत्तम तिथं ऑफिस आहे. जेवढे आदर्श ग्रामपंचायत मी पाहिलेले आहेत तेवढ्यांमध्ये सरपंचांचा फार महत्त्वाचा रोल आहे. कारण सरपंचासोबत ग्रामसेवकांचा पण फार महत्त्वाचा रोल आहे. कारण सरपंचाला गाव सांभाळावं लागतं आणि ग्रामसेवकाला प्रशासन सांभाळावं लागतं. राईट, ठीक आहे. तर सरपंच आणि ग्रामसेवक हे जर एकत्र आले तर गाव पूर्ण बदलू शकतो. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हिवरे बाजार आहे. असे बरेच असे गोष्टी आहेत. जसं की आता तुम्ही बिफोर आफ्टरचे हे फोटो बघू शकता. आधी काय होतं आणि आत्ता काय आहे. आधी हा असा कचऱ्याची ही जी परिस्थिती, आपण ह्या परिस्थितीला आपल्याला नेहमी राग येतो. हे इथं असं का आहे, हे इथं असं का आहे, हे इथं असं का आहे, रस्ते का नाही आहेत, सुविधा का नाही. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टींचा तुम्हाला राग येतो त्या गोष्टी तुम्ही बदलू शकता. स्वच्छतेवर काम करू शकता, आरोग्यसेवेवर काम करू शकता, कृषी सेवेवर काम करू शकता. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर त्या गावामध्ये नाही आहे ते तुम्ही बदलू शकता. तर गाव अख्खं बदलण्याचं, चेहरामोहरा बदलण्याचं जे कार्य आहे, जे पुण्याचं कार्य ते तुमच्या हातून होऊ शकतं ग्रामसेवकच्या माध्यमातून. ओके, तर का करावं यासाठी अनेक कारणं आहेत. त्यातलं तुमचं वैयक्तिक कारण काय आहे ते तुम्ही ठरवा. ठीक आहे. त्यानंतर कधी करायला पाहिजेत. बघा, बरेच जण आता याच्यामध्ये 2 गट पडतात. एक जण असतात जे जाहिरातीची वाट पाहणारे असतात आणि एक जण असतात ते जाहिराती वाट न पाहता तयारी करणारे असतात. तर हे जे डायरेक्ट तयारी करणारे जे लोक असतात ना, हे रिस्क घेणारे लोक असतात. आणि तुम्ही चांगलं तुम्हाला माहिती आहे की जे लोक रिस्क घेणारे असतात ते नेहमी सक्सेसफुल असतात आणि त्यांना सक्सेस भेटतं तेव्हा ते फार मोठं सक्सेस भेटतं. बघा काय आहे माहिती आहे का, जाहिरातीची वाट बघणारे मुलं हे फक्त वाटच बघत राहतात आणि जाहिरात आल्याच्यानंतर जेव्हा 3-4 महिने हातात वेळ असतो त्यावेळेस ते गडबड करतात आणि त्या गडबडीमध्ये आज इतकं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे की 3-4 महिन्यात कुठली परीक्षा तुम्ही क्रॅक नाही करू शकत. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला पूर्वतयारी असणं फार गरजेचं आहे. तर जाहिरातीची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात नेहमी हे प्रश्न असतो की जाहिरात कधी येईल, परीक्षा कोण घेईल, परीक्षा कशी होणार आहे आणि जाहिरातीनंतर किती वेळ आपल्याला मिळणार आहे. तर हे सगळ्या प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला आत्ताच देतो. जाहिरात कधी येईल हे कधीही येऊ शकते. कारण तलाठीची जशी अचानक आली तशी ग्रामसेवकची कधी येऊ शकते, पुढच्या 6 महिन्यात येऊ शकते, पुढच्या 10 महिन्यात येऊ शकते. प्रश्न हा आहे की जाहिरात उद्या जर आली तर तुमचा सिलेबस कंप्लीट झाला आहे का, तुमचा अभ्यास कंप्लीट झाला आहे का. जर तुमचा अभ्यासच पूर्ण झालेला नाही आहे तर जाहिरातीची वाट बघण्यात काहीच अर्थ नाही आहे. तुम्ही दररोज सकाळी उठलं की म्हणलं पाहिजेत की आता उद्या परीक्षा आहे आणि त्यासाठी मला तयारी करायची आहे. तर तसं जर तुम्ही या मानसिकतेतून तयारी केली तर तुमची तयारी दररोज जास्तीत जास्त आणि चांगली होत राहील. फक्त जाहिरात यायला वेळ आहे आणखीन आरामशीर करू म्हणत बसलात तर आरामशीरच तुम्हाला यशसुद्धा मिळेल. ठीक आहे. परीक्षा कोण घेणार आहे, मागच्या वेळेस ती TCSने घेतली होती तर यावर्षीसुद्धा IBPS TCSने होऊ शकते. कशी होणार आहे तर ऑनलाईन होणार आहे. कारण MPSCकडे तर जाणारच नाही ही परीक्षा. MPSCकडच्या 5 मेच्या GR मध्ये याचा काही उल्लेख नाही आहे. म्हणजे ही परीक्षा जी आहे ती जिल्हा परिषद भरती आहे ती ऑनलाईनच होईल आणि ऑनलाईन झाली तर ती कशी होणार आहे, TCSकडे या पॅटर्नने चालणार आहे. ठीक आहे. ओके. जाहिरात आल्याच्या नंतर मात्र कुठल्याही प्रकारे MPSCची असो किंवा IBPSची असो 3 ते 4 महिन्याचा वेळ मिळतो, त्यापेक्षा जास्त वेळ मिळत नाही. चला, आता मी हे सगळं तुम्हाला सांगतोय मागच्या अनुभवावरनं जसं मी सांगितलं की TCSकडे जाऊ शकते. भविष्यात मी खोटा ठरलो आणि जर MPSCकडे जर पेपर गेला तर याच्यामध्ये काय बदल होणार तर काहीच बदल होणार नाही. कारण त्याच्यामध्ये जे बेसिक विषय आहेत, जे परीक्षेमध्ये येणारे विषय, ते सगळे विषय जसे की आता तांत्रिक घटक आहे, कृषी आहे, तो IBPSने विचारला काय आणि MPSCने विचारला काय, त्याच्यामध्ये पिकांचे थोडेच बदल करणार आहेत, त्यामध्ये कन्सेप्टचे थोडेच बदल करणार आहेत, काही संकल्पना थोडीच बदलणार आहेत, काहीच बदलणार नाहीत. ते फक्त परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याचा पॅटर्न बदलतील. पण तुमचा कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर प्रश्न असा येऊ किंवा असा येऊ, कसा आला तरी तुम्हाला उत्तर मिळतं. पण त्यासाठी तुमचा अभ्यास आधीपासून आणि परफेक्ट असणं गरजेचं आहे. तर मी हे इथं सांगतोय की मागच्या वर्षी झालेल्या परीक्षा आहेत की बाबा IBPSनं TCSनं घेतलेली परीक्षा आहे, पुढे पण त्यांनीच घ्यावी किंवा पुढे MPSCकडे जरी गेली, आता तरी नाही आहे तसं MPSCनं तसा काही उल्लेख नाही दिलेला 5 मेच्या GR मध्ये ग्रामसेवकच्या बाबतीत किंवा ग्रामपंचायत अधिकारीच्या बाबतीत. पण जरी गेली तरी नाही गेली तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की याच्यातले विषय बदलणार नाहीत. जसं की तांत्रिक घटक आहे, जसं की मराठी इंग्रजी आहे, जसे की इतर परीक्षेतले जे सरळ सेवेचे विषय आहेत, GS आहे, ह्या गोष्टींची तयारी तुम्हाला आत्तापासून करायला काय हरकत आहे. कारण IBPSकडे जाऊ किंवा MPSCकडे जाऊ हे विषय तर कॉमनच आहेत ना, या विषयांची तयारी तुम्हाला आत्तापासून करायला काहीच हरकत नाही आहे. तर वेळेपूर्वी जर तुमचं नियोजन असेल तर तुम्ही सगळ्या कॉम्पिटिशनच्या पुढे असता. आता हे कधीपासून तयारी करायची या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देतोय. वेळेपूर्वी नियोजन असायला पाहिजे. आपल्या घरी जर लग्न असेल तर आपण लगेच आज रात्री ठरवतो उद्या सकाळी करतो का, नाही. लग्नासाठी नाही, आपल्याला दररोजच्या स्वयंपाकासाठी सुद्धा आधी नियोजन करावं लागतं. आधी पाणी जवळ घ्यावं लागतं, पीठ जवळ घ्यावं लागतं, पीठ चुरून ठेवावं लागतं, नंतर आपण गॅस चालू करतो का. आधी डायरेक्ट गॅस चालू करून तवा ठेवून आधी त्याच्यावर पीठ टाकतो का, नाही.
आधी पीठ जवळ घेतो, त्याचं कणिक तिंबतो, त्याच्या पोळ्या लाटतो, नंतर गॅस चालू करून नंतर त्याच्यावर पोळी टाकतो, बरोबर आहे की नाही? तर ह्या सगळ्या गोष्टीचं एक नियोजन असतं. तर तुम्ही आत्तापासून जर तयारी केली तर हळूहळू तुमचं नियोजन जे आहे ते परफेक्ट तुमच्या त्या परीक्षेच्या टायमापर्यंत बसेल, राईट? ठीक आहे. जेवढे काही बदल अपेक्षित आहेत किंवा जे परीक्षे बदल होणार आहेत, जर तुम्ही नेहमी तयारीमध्ये असाल तर तुम्ही त्या बदलांना सामोरे जाऊ शकता. तुम्ही आता फक्त जाहिरातीचीच वाट बघायला आणि जाहिरात अचानक काहीतरी वेगळी काहीतरी आली, MPSCकडे गेली, TCSकडेच राहिली किंवा तुमच्या मनातला पॅटर्न जर नाही झाला तर तुम्हाला आणखीन तो एक धक्का असतो. पण तुमच्याकडे जर असा एखाद दुसरा विषय जर हँड असेल, हा माझा विषय हँड आहे सर, चला ह्या 4 बदलांपैकी हे बदल तर माझं कंप्लीट आहे, हे 3च बदल मला हँडल करायचे आहेत, अशी तुमची मेंटॅलिटी राहते. त्यामुळं तुम्हाला अपेक्षित बदलांना समोर जाण्याची तुमची पूर्वतयारी होऊन जाते. ठीक आहे. जर तुम्ही आजपासून तयारी सुरू केली तर ही सगळी वेळेपूर्वीचं नियोजन असेल किंवा ही पूर्वतयारी असेल ही तुम्ही होऊ शकते. आणि कुठल्याही प्रकारचे कष्ट जे आहेत ते कधीच वाया जात नसतात. विद्यार्थ्याचे कुठल्याही प्रकारचे कष्ट, कुठलाही अभ्यास हा वाया जात नसतो. हा अभ्यास तुम्हाला कुठल्या ना कुठल्या परीक्षेत कामालाच येत असतो. ठीक आहे. सिलेबसचा भरपूर मोठा पसारा आहे. तुम्ही जर जाहिरात आल्याच्या नंतर करतो म्हणले तर हे कसंच शक्य नाही आहे. हे 3 ते 4 महिन्यात होतच नाही. त्यामुळे सिलेबसचा हा पसारा तुम्हाला जर व्यवस्थित सावरायचा असेल, आणि आजकाल फक्त सिलेबस कव्हर करून चालत नाही, तर सिलेबसला 2-3 रिव्हिजन देणं गरजेचं आहे. ठीक आहे. 2 ते 3 रिव्हिजन देणं गरजेचं आहे. त्यासाठी MCQची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. बऱ्याच मॉक टेस्ट देणं गरजेचं आहे. तुम्ही MPSCनं परीक्षा घ्यावी किंवा IBPSनं परीक्षा घ्यावी त्या मताचं मी नाही, पण मी या मताचं आहे की जर तुमची प्रॅक्टिस असेल, व्यवस्थित सिलेबस कव्हर झालेला असेल, 2-3 वेळा रिव्हिजन झालेला असेल, 10-15 तुम्ही टेस्ट दिलेल्या असतील आणि तुम्ही 100-1 क्विजेस वगैरे चे सेट सोडवलेले असतील तर आणि तरच तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. परीक्षा कुणीही घेऊ, सिलेक्शन फक्त रेग्युलर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचंच होतं, एवढं मला माहिती आहे. पॅटर्न बदलेल पण कन्सेप्ट तेच राहणार आहेत. जसं मी तुम्हाला इथे सांगितलं, कृषीचे कन्सेप्ट जे आहे तेच राहणार आहेत, GSचे कन्सेप्ट जे आहे तेच राहणार आहे. आता फक्त एवढंच काय होऊ शकते की बाबा GS आधी 15 मार्काचं होतं तर इकडं 20 मार्काचं येईल किंवा 25 मार्काचं येईल, कमी किंवा जास्त काहीतरी होईल किंवा 10 मार्काचं येईल, जे काय व्हायचं ते. परंतु कन्सेप्ट तर आहे ना. तुमचा अभ्यास वाया नाही जाते. तुमचा MPSCमध्ये गेलं काय आणि IBPSमध्ये गेलं काय तुम्हाला बिलकुल फरक पडणार नाही. तुमचा अभ्यास मात्र झालेला पाहिजेत. ठीक आहे. आणि वर्किंग आणि हाऊसवाईफ आणि स्टुडंट जे आहेत, म्हणजे वर्किंग काही लोक आहेत जे ग्रामसेवकची तयारी करतात, काही हाऊसवाईफ आहेत, काही स्टुडंट्स आहेत, तर या सगळ्यांसाठी माझं एकच सांगणं राहील की तुम्हाला ह्या बाकीच्या गोष्टी मॅनेज करून जर ग्रामसेवकची तयारी करायची असेल तर एकदम एक्झॅक्ट प्रॉपर टाईम जर कुठला असेल तर तो आजपासूनचा आहे. ठीक आहे. फारच जर तुम्हाला लेट करायचं असेल तर उद्यापासून करा, परंतु तयारी ही लवकरात लवकर सुरू करा. तयारी ही कधीच जाहिरात आल्यानंतर होत नसते. जाहिरातीच्या आधी जी तयारी असते तीच तयारी असते. आता बरेच जण ओरडतात की बाबा मागच्या कृषी सहाय्यकमध्ये बँकिंगची तयारी करणारे पोरं लागले. अरे ते का लागले? कारण त्यांची बँकिंगची किंवा त्या सिलेबसची तयारी आधीची होती. तुम्ही जाहिरातीची वाट पाहिली, जाहिरात आल्याच्या नंतर तयारी केली, मग जाहिरातीमध्ये झालेले बदल तुम्हाला लगेच मॉडिफाय नाही करता आले, अडॅप्ट नाही करता आले, कोपअप नाही करता आले, ते बदल लगेचच तुम्हाला ॲक्सेप्ट नाही करता आले, स्वीकारता नाही आले, कारण तुमच्याकडे वेळच नव्हता. पण त्या बदलाला रोज सामोरे जाणारे हे बँकिंगचे पोरं होते. त्यांनी लगेच क्वांट रिजनिंग इंग्लिश हँड केलं, त्यांचं ॲग्रिकल्चर चांगलं होतं, ते लागून गेले. एक्झॅक्टली ग्रामसेवकच्या बाबतीत सुद्धा हेच असंच होऊ शकतं किंवा असंच झालेलं सुद्धा आहे बऱ्याच ठिकाणी. जे फक्त ग्रामसेवकचा अभ्यास करत होते त्यांना ते पद मिळालेलं नाही, पण जे ओव्हरऑल सगळा बाकीचा अभ्यास करत होते, एक पद न टार्गेट करता ते सिलेबस टार्गेट करत होते. जसं की आता मी ॲग्री करतोय, तर मग आता ॲग्री मी कसा करायला पाहिजे? ती ॲग्री MPSCला कामाला येईल, कृषी सहाय्यकला कामाला येईल आणि ग्रामसेवकला कामाला येईल, आणि बाकी जर कुठल्या परीक्षा असतील FCI वगैरे तर त्यालाही कामाला येईल. अशा प्रकारे मी ॲग्री परफेक्ट करायला पाहिजे, राईट? मग अशा प्रकारे जर ॲग्री केली तर ह्या कुठल्याही परीक्षेला येऊ शकते. भले ग्रामसेवकची मागं पुढे परीक्षा येऊ किंवा कृषी सेवकची मागं पुढे येऊ, तर अशा प्रकारे ही तयारी असली पाहिजेत. याला म्हणतात सिलेबस टार्गेट करणं, याला सिलेबस टार्गेट करणं म्हणतात. तर अशा प्रकारे सिलेबस टार्गेट करायला पाहिजेत, ना की परीक्षा. कारण परीक्षेची वाट पाहिल्यावर परीक्षा ही लवकर येत. अरे साधं तुम्हाला गावाकडे जायचं असेल तर ST वेळेवर येत नाही, बसस्टँडला थांबल्यावर, है की नाही? ट्रेन वेळेवर येत नाही, नेमकी त्या दिवशी ती लेट असते. तर ती परीक्षा आहे, ती परीक्षा कशी तुमच्या टायमानुसार येणार आहे? ती टायमावर येत नाही. कुठल्याही अपडेटची वाट पाहू नका, लवकरात लवकर तयारी सुरू करा. डोक्यातून ते काढून टाका की सर अपडेट कधी आहे, परीक्षा कधी आहे, हे मागणीपत्र गेलं का, आकृती बंद झाला का, काही घेणं देणं नाही तुम्हाला. तुम्ही विद्यार्थी दशेत आहात, तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही विद्यार्थ्यांनी एवढीच काळजी करा, बाकीच्याने एवढी काळजी करू नका, कारण तुमचं डोकं बिलकुल खराब होते. तुम्ही फक्त तयारीवर लक्ष द्या. ओके, ठीक आहे. चला, तर का आणि कधीपासून या 2 प्रश्नांची उत्तर दिलेत. आता ही कशी तयारी करायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे. बिलकुल मी तुम्हाला इथं सांगितलं की सिलेबस टार्गेट करा. सिलेबस टार्गेट करा म्हणजे जो काही तुम्हाला इंग्लिश वाचणार आहात तुम्ही, फॉर एक्झाम्पल मराठी वाचणार आहात, ठीक आहे, किंवा तुम्ही वाचणार आहात GS वाचणार आहात, किंवा तुम्ही क्वांट रिजनिंग करणार आहात, किंवा तुम्ही कृषी घटक करणार आहात,
किंवा टेक्निकलमधलं कृषी घटक करणार आहात, तर हा अशा प्रकारे करा की बाकी सगळ्या परीक्षा. आता तुम्ही मला सांगा, या घटकाची जर तयारी केली क्वांटिटी इंग्लिश, हे तुम्हाला गट ब ला क ला पण येईल किंवा दुसऱ्या कुठल्या परीक्षेला येईल, दुसरी कुठली सरळ सेवा असेल, लिपिकचा एखादा जागा निघली, नगर परिषदची एखादी जागा निघली, मनपाची एखादी जागा निघली, कुठंही हा सिलेबस असतो ना. क्वांट रिझनिंगचा कुठे सिलेबस असतो, हे इंग्लिश मराठी कुठे 1000 परीक्षा आहेत जिथं हा सिलेबस असतो. मग तुम्ही टार्गेट करताना फक्त ग्रामसेवकसाठी म्हणून करू नका, ते टार्गेट करताना हा सगळा सिलेबस इतका चांगला कव्हर करा की तो सिलेबस तुम्हाला सगळीकडे कामाला येईल. ठीक आहे. कृषी घटक पण करत असताना आता तुमच्यासमोर कृषी सहाय्यकची ऑपॉर्च्युनिटी आहे, ॲग्री MPSCची ऑपॉर्च्युनिटी आहे, ग्रामसेवकची ऑपॉर्च्युनिटी आहे, FCIची येणारी जाहिरात आहे. ठीक आहे. तर मग करताना तुम्ही असं करा की कृषीचा ॲग्रीचा अभ्यासच इतके चांगला कन्सेप्ट क्लिअर करून घ्या की बाबा ते कोणीही परीक्षा घेऊ आणि कोणतीही परीक्षा येऊ, माझ्या ॲग्रीचा प्रश्न चुकणार नाही, अशा प्रकारे तयारी करा. ठीक आहे. सो सगळ्यात पहिला मुद्दा हा आहे की टार्गेट सिलेबस, नॉट एक्झाम. कुठली एक्झाम टार्गेट करू नका, एक एक्झाम सिलेबस टार्गेट करा. ठीक आहे. पुन्हा लक्षात ठेवा की आपण वाट पाहू लागल्यावर ट्रेन बस येतच नाही. आपल्याला ज्या दिवशी जायचं त्या दिवशी ती लेट असते. त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, परीक्षेसुद्धा त्याच्यासारखीच असते. ठीक आहे. परीक्षासुद्धा त्याच्यासारखीच असते. परीक्षा पण आपण वाट पाहिली की लेट येते, त्यामुळे वाट नाही पाहिजे. सिलेबस आपण तयारी करून ठेवायची. ज्यावेळी मनात येईल की परीक्षा कधी आहे कधी, त्यावेळी स्वतःला विचारायचं की माझा सिलेबस कव्हर झाला आहे का, 2-3 वेळा रिव्हिजन झालेत का, आणि उद्या जर परीक्षा असेल तर मी माझी तयारी आहे का पेपर देण्याची, हा प्रश्न नेहमी स्वतःला विचारायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर तयारी कशी करायला पाहिजेत. आता कशी करायला पाहिजेत याच्यात पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगितलं, सिलेबस कव्हर करायला पाहिजेत आणि PYQची आहेत ते PYQ ॲनालिसिस करायला पाहिजेत. मागचे वर्षीचे जे पेपर आहेत ते बघायला पाहिजेत, त्यातला एक्झाम पॅटर्न बघायला पाहिजेत, कुठल्या टॉपिकवर त्यांनी जास्त भर दिलेला आहे, कसे प्रश्न विचारलेले आहेत, किती डेप्थ आहे, किती त्या प्रश्नाचं विश्लेषण केलं पाहिजेत, हे फार महत्त्वाचं आहे. PYQचं तुम्ही आधी सिलेबस आधी विश्लेषण करायला पाहिजेत, त्याच्यानंतर सिलेबसचा अभ्यास करायला पाहिजेत. ठीक आहे. आधी PYQ पाहिले की नंतर सिलेबस बघायचा आणि मग ते दोन्ही कनेक्ट करायचे की हा सिलेबसचा मुद्दा आहे आणि हा PYQ आहे. हां, या सिलेबसच्या मुद्द्यामधून हा PYQ आला होता किंवा हा प्रश्न आला होता, या सिलेबसच्या मुद्द्यामधून हे 3 प्रश्न आले होते, या सिलेबसच्या मुद्द्यामधून एकच प्रश्न आला होता, या सिलेबसच्या मुद्द्यामधून एकही प्रश्न नव्हता. त्यानं तुम्हाला काय होतं, कुठं जास्त भर द्यायचा आणि कुठं कमी भर द्यायचा हे तुम्हाला कळून जातं, कुठल्या भागामधून किती जास्त मार्क येणार आहे हे तुम्हाला कळतं. ठीक आहे. ओके. आणि सोपा आणि भरीव विषय निवडा. असा निवडा की तो एकतर त्या परीक्षेसाठी पण मेजर असला पाहिजेत आणि बाकी परीक्षेला पण कामाला आला पाहिजेत. आता ग्रामसेवकच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर हे सगळे 15-15 मार्काचे आहेत, पण हा कृषी घटक जो आहे हा 40 मार्काचा आहे. तांत्रिक घटक ज्याला म्हणतो आपण, तांत्रिक घटक हा 40% तिथं सिलेबस आहे किंवा 40 मार्कचा सिलेबस. आता मला सांगा, हे सगळे 4 विषय म्हणून 60% हा एकच विषय 40%, तुम्ही काय निवडायला पाहिजेत, कृषी घटक निवडायला पाहिजेत, जेणेकरून कृषी घटकमधून तुम्ही केलेली तयारी ह्या बाकीच्या परीक्षांना पण कामाला येईल. आणि आता तुमचा हा 40% सिलेबस झाला आणि 2-4 महिन्यांनी जरी जाहिरात आली तरीही तुम्हाला असं कॉन्फिडन्स राहील की 40% झाला, आता फक्त 60% करायचं. ठीक आहे. तर असा एक सोपा विषय निवडा जो की तुम्हाला तयारी करायला सोपा जाईल. जर तो लवकर तयारी होत गेली तर तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल. आणि एक भरीव विषय निवडा ज्याच्याकडून जो कंप्लीट झाल्याच्यानंतर तुमचा बऱ्यापैकी सिलेबस कंप्लीट झाल्याचा फील तुम्हाला येईल. ओके. ठीक आहे. तर ग्रामसेवकच्या बाबतीत बोलायचं तर कृषी घटक आहेच. ओके. ठीक आहे. चला, तर सगळ्यात महत्त्वाचं जे मी तुम्हाला सांगितलं की हा पहिला मुद्दा तुम्ही लक्षात आला असाल. हा जो दुसरा मुद्दा सांगितला याच्यासाठी मला तुम्हाला आणखीन थोडी मदत करण्याची इच्छा आहे. तर PYQ ॲनालिसिस करणं फार गरजेचं आहे. ते कसं करतात हे बऱ्याच जणांना माहीत नसतं, कारण ग्रामसेवकसाठी तयारी करणारा जी जनता आहे ती वेगवेगळ्या स्तरातील आहेत. काही महिला आहेत जे काम करणाऱ्या महिला आहेत, घरचं काम करणाऱ्या महिला आहेत, काही बाहेर काम करणाऱ्या आहेत. ठीक आहे. काही MIDCमध्ये जॉब करणारे विद्यार्थी आहेत, काही सीड कंपनीमध्ये वगैरे काम करणारे विद्यार्थी आहेत, काही डिप्लोमा विद्यार्थी आहेत, काही म्हणजे फार वेगळं डायव्हर्सिफाईड ही जनरेशन आहे. हा जो मॉब आहे, तर या सगळ्यांसाठी आपण PYQ ॲनालिसिस आपण स्वतः करून देऊ. मी स्वतः तुम्हाला PYQ ॲनालिसिस करून देईल. तुमच्या अभ्यासाची सुरुवात तुम्ही करा फक्त. ठीक आहे. आता जाहिरात कधी येणार आहे हे तुम्हाला माहीत नाही, मला माहीत नाही, पण कष्ट घ्यायला मी तयार आहे. मग मी कष्ट घ्यायला तयार आहे म्हणल्यावर तुम्हाला काय अडचण आहे. तुम्ही माझ्यासोबत राहा. फक्त तुम्ही माझ्यासोबत राहिले ना तर माझ्यासोबत जर तुम्ही कष्ट घेतले तर 100% ज्यावेळी जाहिरात येईल त्यावेळी सिलेक्शन तुमचं फिक्स असणार आहे. आणि हे मी नाही सांगत, इतिहास सांगतोय. कारण कित्येक शेकडो विद्यार्थी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक पदावर आज विराजमान आहेत आपल्याला फॉलो करूनच. माझे बरेच विद्यार्थी कृषी सहाय्यक पदावर आहेत मागच्या 2023च्या ॲडमधले. शेकडो विद्यार्थी ग्रामसेवक आहेत. खूप जण जिथं जाईल तिथं त्या जिल्ह्यामध्ये कोणी ना कोणी ओळखीचं मिळतं. ठीक आहे. तर त्या प्रकारेच त्या विद्यार्थ्यांनी कधी वाट नाही पाहिली. त्या विद्यार्थ्यांनी जवळपास 2 वर्ष बिचाऱ्यांनी माझी साथ दिली. ज्या दिवशी परीक्षा आली त्या दिवशी सिलेक्शन झालं. आणि आता अजूनही तुम्ही जर मला साथ दिली तर येत्या 1 ते 1.5 वर्षामध्ये जी काही मेगा भरती येणार आहे त्या मेगा भरतीमध्ये फिक्स तुमचं सिलेक्शन होईल. फक्त एक प्रश्न नाही विचारायचा, सर परीक्षा कधी येईल. हा प्रश्न विचारायचा की सर माझी तयारी झाली की नाही सांगा. मग मी ॲनालिसिस करून सांगेल की तुझी ही तयारी कमी आहे, ही तयारी जास्त आहे. ठीक आहे. तर प्रश्न काय विचारला पाहिजे, सर माझी तयारी झाली का.
हा प्रश्न कधीच नाही विचारायचा की सर परीक्षा कधी येणार आहे. ठीक आहे, चला. तर अशा प्रकारे आपण PYQ ॲनालिसिस करूया, सगळ्यांसाठी PYQ ॲनालिसिस करूया. या PYQ ॲनालिसिससाठी मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे की उद्यापासून, म्हणजे जवळपास आज किती तारीख आहे, 17 तारीख आहे, तर 18 तारखेपासून 18 ऑगस्टपासून आपण ही PYQची सिरीज आपण यूट्यूबला सुरू करूया. ठीक आहे, हे माझ्या डोक्यात नव्हतं बरं का बिलकुल. आता तुम्हाला बोलता बोलता मला असं वाटलं की चला विद्यार्थ्यांना सुरू करा सुरू करा. मी 1000 वेळा सांगतो, करत नाही तर आता मीच सुरू करतो, माझ्या मागं तरी या तुम्ही. तर मी आता हे लेक्चरमध्ये चालता हे ठरवलं की चला PYQ ॲनालिसिस आपण करून घेऊ. पुढचे 5-6 दिवसामध्ये हे सगळं PYQ दररोज 10-10च घेऊ आपण. ठीक आहे, जास्त ओझं उचलायचं नाही आपल्याला. 10च प्रश्नांचं ॲनालिसिस घेऊ किंवा 20च प्रश्नांचं ॲनालिसिस घेऊ, परंतु व्यवस्थित ॲनालिसिस घेऊ. ठीक आहे, आणि हे ॲनालिसिस तुम्हाला यूट्यूबला सगळ्यांना फ्रीमध्ये बघता येईल 18 ऑगस्टपासून. याचं टाईम वगैरे मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला सांगतो. तुम्ही टेलिग्राम चॅनल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ते लगेचच जॉईन व्हा. म्हणजे तुम्हाला उद्यापासून 18 किंवा 19 ऑगस्टपासून बरं का, 18 किंवा 19 ऑगस्टपासून करूया. 18 किंवा 19 ऑगस्टपासून आपण ही सुरू करूया. ठीक आहे, आता लक्षात ठेवा तुम्हाला 19 ऑगस्टपासून सगळ्यांना यूट्यूबला हजर राहायचं आहे. संध्याकाळी 7च्या आसपास, 7 ते 7:30चा आपण काहीतरी टाईम ठेवूया. मी तुम्हाला फायनल टाईम जो आहे तो टेलिग्रामला टाकतो. ठीक आहे, ओके, चालेल. चला, सगळेजण येणार ना PYQसाठी. आता ज्या विद्यार्थ्यांना मी सांगितलेले मुद्दे पटलेले आहेत, का तयारी करणं गरजेचं आहे, कशी तयारी करणं गरजेचं आहे आणि कधीपासून तयारी करणं गरजेचं आहे, या ज्या विद्यार्थ्यांना पटलेलंच आहे त्या विद्यार्थ्यांना लगेचच तयारी करायची. त्यांनी आपली ही बॅच लगेचच जॉईन करू शकता. 17 तारखेपासूनच ही बॅच सुरू झाली, म्हणजे अगदी कालपासून ही बॅच सुरू झालेली आहे. आपल्या ॲप्लिकेशनवर, प्ले स्टोअरवर आपलं ॲप्लिकेशन आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्ही लगेचच डाउनलोड करू शकता ते ॲप्लिकेशन आणि यामध्ये एनरोल करू शकता. आणखी लेक्चर ॲड नाही केलेत, परंतु लेक्चर हळूहळू आता इथून पुढे ॲड होतील. ठीक आहे, एक लेक्चर फक्त झालेलं आहे लाईव्हमध्ये, ते तुम्ही बघू शकता, फक्त एक लेक्चर. बाकी सगळे लेक्चर जे आहेत, जर ज्यांना लेक्चर बघायचं असेल ते काल झालेलं लेक्चर किंवा डेमो लेक्चर, तर ते फ्रीमध्ये अवेलेबल आहे ॲप्लिकेशनमध्ये. ॲप्लिकेशन डाउनलोड करा, डेमो लेक्चर बघा. व्यवस्थित वाटलं तर नक्कीच बॅच जॉईन करा, आणि बॅच जॉईन केली तर एकदम दिशादर्शकरित्या तुम्ही ही तयारी व्यवस्थित करू शकता. ठीक आहे, चला. बाकी सगळ्या विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की आपले टेलिग्राम चॅनल आहे, इंस्टाग्राम चॅनल आहे, व्हॉट्सअपला चॅनल आहे, हे यूट्यूब चॅनल तुम्ही बघताय, आणि प्ले स्टोअरवरचं ॲप्लिकेशन, या सगळ्या माध्यमातून तुम्ही कनेक्टेड राहा. प्रत्येक माध्यमातून तुम्हाला विशेष माहिती काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो, विशेष काहीतरी मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करतो. टेलिग्रामला क्विजेस वगैरे असतात, काही महत्त्वाचे मेसेजेस असतात, काही अपडेट्स असतात. तर त्यामुळे हे सगळेच गोष्टी ज्या आहेत ते तुम्ही जॉईन करून ठेवा. आणि जाता मी तुम्हाला नक्कीच विनंती करेल की जर व्हिडिओ तुम्हाला कामाचा वाटला असेल तर तुमच्या अशा दुसऱ्या मित्राला, ज्यांना कामाच्याच गोष्टी जमतात, त्या अशा कामाच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तुम्ही लाईक केल्याशिवाय जाऊ नका, आणि सबस्क्राईब चॅनलला करा. थँक्यू सो मच विद्यार्थ्यांनी, थँक्यू सो मच.